नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल यांची बापू बिरू वाटेगावकर ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरू करूयात. बापू बिरू वाटेगावकर भाग दुसरा. किसनराव डावखरेंच्या शेतात मेंढ्या बसवण्याचा 1 महिन्याचा काळ संपत आला होता. किसनरावांनी स्वतःशीच आणखीन 15 दिवस वाढवून घ्यायचा निर्णय घेतला, कारण अजून काही वावरात मेंढ्या बसल्याच नव्हत्या. बापूनही त्यांना होकार दिला आणि त्यांनी आपला वाडा तिथेच थांबवला. 10 दिवस आणखीन निघून गेले. तो अमावास्येचा दिवस होता. दोघा भावांनी रानात दिवसभर आपल्या मेंढ्या चारल्या. दिवस बुडाल्यावर त्या वाड्यावर आणल्या. कामट्यांच्या कोपणात त्या कोंडल्या. रात्री दोघा भावांनी आपलं जेवण घेतलं. मग ते मेंढ्यांच्या कुंपणाजवळ येऊन आपापल्या गोधड्यांच्या अंथरुणात पडले. दोघांची अंथरुणं कुंपणाच्या विरुद्ध बाजूला होती. या दोन्ही बाजूनं मेंढ्यांना संरक्षण मिळावं हा बापू बिरूचा हेतू. अमावास्येची रात्र असल्यामुळे सभोवताली काळाभोर अंधार पसरला होता. 2 पावलांवरचं काही दिसत नव्हतं. वर आकाशाचं महावस्त्र चांगलं विणलं गेलं होतं, खुल्लं होतं. अंथरुणात पडलेल्या बापू बिरूचे डोळे मिटायला लागले. निद्रादेवी त्याच्या कायेवरनं आपला ममतेचा हात फिरवायला लागली. आपले डोळे अर्धवट मिटल्या मिटल्या त्यानं बाजूला ठेवलेली फरशी चाचपून बघितली. खात्री पटवून त्यांनी आपली नजर आजूबाजूला फिरवून घेतली. मग तो उजव्या कुशीवर वाळला. झोपला, पण सावधपणे. तो किती वेळ झोपला ते काही त्याला समजलं नाही, पण त्याला जाग आली ती कुत्र्यांच्या भुंकण्यानं. तो धोक्याचा इशारा होता. बापू बिरूनं तो धोका ओळखला. तो चटकन उठून बसला. त्याने आपली धारदार फरशी हातात घेतली. ताडकन उठला, कानोसा घ्यायला लागला. त्याची नजर डोंगराच्या दिशेनं गेली. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गडद झाडीकडे त्याचं लक्ष गेलं. मांजरीचे डोळे जसे काळ्याशार अंधारात प्रखरपणे चकाकतात तसे काहीसे ते डोळे त्याला भासले. झाडीतनं ते डोळे पुढे पुढे सरकत होते. कुत्र्यांना त्या बिबट्याचा कसा वास लागला ते कळत नाही, पण कुत्र्यांचं घ्राणेंद्रिय मात्र अतिशय संवेदनशील असतं हे मात्र खरं. बापू बिरू त्या चमकत्या डोळ्यांना बघून सावध झाला. आपली फरशी हातानं पेलवत तो शेजारच्या शेतात शिरला. बांधाला लागून उसात लपला. त्याला खात्री होती की झाडीतून मेंढ्यांच्या कुंपणाकडे तो बिबट्या या उसाच्या बांधाजवळूनच जाईल. तो बिबट्या हळूहळू सभोवतालचा सावधपणे अंदाज घेत मेंढ्यांच्या कुंपणाकडे जायला लागला. तो पुढे पुढे झेपावत होता. तो बांधाजवळून जाऊ लागताच बापू बिरूनं मागणं त्याच्या पाठीवरच झेप घेतली. अचानक आपल्यावर हल्ला झालाय हे बघून तो बिबट्या वाघ एकदम गांगरला, गोंधळला. आपली सगळी शक्ती एकवटून पाठीवर आरूढ झालेल्या हल्लेखोराला आपल्या पाठीवरनं खाली झटकण्याचा प्रयत्न करायला लागला. स्वतःभोवती गरागरा फिरायला लागला. उंच उडी मारायला लागला. मोठमोठ्यानं गर्जना करायला लागला. त्या गर्जनेनं सगळा शांत परिसर थरारला. रात्र भयभीत झाली. ती वाघाची गर्जना ऐकून किसनराव डावखरे आणि त्यांची पत्नी खूप घाबरले. सालकरी मंडळीसुद्धा तशीच भयभीत झालेली होती. ते दबकत दबकत वाड्याकडे आले, पण खूप लांबवर थांबले. त्यांची पुढे पाऊल टाकायची हिंमत झाली नाही. सोमा हटकर, झेलाबाई हे तर बिबट्याच्या डरकाळीनं असे काही भयभीत झाले की त्यांची बोबडीच वळाली होती. समोर अंधारात काय चालू आहे हे काही त्यांना समजत नव्हतं. फक्त बिबट्या वाघाचं कर्कश ओरडणं त्यांच्या कानावर पडत होतं. त्या वाघाची गर्जना ऐकून वारू उसाच्या शेतात शिरला होता. घाबरून लपला होता तो. अंधारात त्या बिबट्या वाघाची आणि बापू बिरूची कडवी झुंज चालू होती. तो बिबट्या बापूला पाठीवरनं खाली जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या पाठीवर आरूढ झालेला बापू त्याच्या पाठीवर घोरपडीसारखा चिपकला होता.
बिबट्या वाघानं खूप आक्रस्ताळेपणा केला, थैथयाट केला, गरगरत राहिला, उड्या घेतल्या, पण शेवटी तो थकला. त्याच्या शरीरातली शक्तीच संपली होती. तो शांत झाला. बिबट्या वाघ आणि शांत हे एक मोठं आश्चर्य होतं. तो शांत झाला होता कारण त्याचा बाप बापू बिरू वाघोबा होऊन त्याच्या पाठीवर स्वार झाला होता. बिबट्यातली सगळी शक्ती त्या वाघोबानं निपटून काढली होती. सुतासारखा नरम केला होता त्याला. मग मात्र बापू बिरू चिडला. आवेगानं त्याने आपल्या एका हातानं बिबट्या वाघाची मान वरती उंचावली. दुसऱ्या हातानं त्यांनी वाघाच्या जबड्यात आपल्या फरशीचा दांडा आडवा घातला आणि त्वरेनं त्याच्या पुढ्यात उडी मारली. लगेच त्याच्या जबड्यात आपले दोन्ही हात खुपसले. जबड्यात दोन्ही हात खुपसून त्यांनी जबडा त्याचा असा काही ताणला, फाडलाच गेला. तो कर्णभेदक आरोळी मारून तो बिबट्या खाली कोसळला. काही क्षणात निश्चित पडला. बापू बिरू त्याच्याकडे बघून पचकन थुंकला. आपली फरशी हातात घेऊन तो सोमा हटकर आणि झेलाबाई झोपले होते तिकडे धावत सुटला. आनंदून उंच आवाजात म्हणाला, बाबा, अरे तुमच्या बापूनं वाघ पाडलाय. जबडा फाडून मारला वाघाला. माझ्या मेंढरांचा घास गिळण्यासाठी तो कर्दन काळा आला होता. आसमानच दाखवलं त्याला. मियाला मियाला तो दुष्ट मियाला. धावताना त्याला दम लागला होता. त्या नीरव शांततेत त्याचा आवाज सर्वत्र घुमत होता. तो आवाज सोमा हटकर, झेलाबाईनं ऐकला. आजूबाजूला उभ्या असलेल्या सालकऱ्यांनी ऐकला. किसनराव डावखर यांनी ऐकला. अंधारात आवाजाच्या दिशेनं ते सगळे धावत सुटले. कंदिलाच्या उजेडाच्या दिशेनं धावायला लागले. ते सगळे जवळ येताच बापू प्रसन्न होऊन म्हणाला, अरे म्या वाघाचा जबडा फाडून मारला त्याला. माझ्या मेंढ्यांचा घास गिळण्यासाठी आला होता तो. कुठं पाडला त्याला? किसनराव डावखरेंनी उत्सुक होऊन विचारलं. आहे ऊसाच्या कडाला, बांधापाशी. चला बरं तिकडं. कंदिलाच्या उजेडात ते सगळेजण वाघ पडला होता तिथे आले आणि ते बिबट्या वाघाचं भलं मोठं लांब लचक धड बघून सगळ्यांच्या अंगावर भीतीनं काटे उभारले. झेलाबाई धास्तावून म्हणाली, बापू, तू असा कसा र विचारी? तुला याचं भाव नाही वाटलं वे? तुला काय बरं वाईट झालं असतं तर मी ते सहन करू शकले नसते बापू. अरे आई बाबा म्हणून तो आमचा इच्छा करायला पाहिजे होता. एवढा मोठा दांडगेपणा काही कामाचा नाही. मग म्या काय त्याला माझ्या निरपराध मेंढ्याचा जीव घ्यायला द्या पाहिजे होता का? म्या माझ्या तुमच्या दोघांवर जेवढी माया करतो तेवढीच माया माझ्या मेंढरांवर करतोय. ते ठीक आहे रे, पण ह्यापुढं तुला माझी शपथ आहे, यापुढं अशी दांडगाई करायची नाही. तू मला वचन दे. ठीक आहे, तुला वचन देतो आई. यापुढं मी असं नाही वागणार. आणि तो वारे कुठे? काय दिसला नाही बघा तू. त्याचवेळी वारू उसाच्या शेतातनं बाहेर आला. झेलाबाई त्याच्यावर रागवली आणि त्याला म्हणाली, का रे भाडे, आपल्या भावाला मदत करण्याच्या ऐवजी उसाच्या शेतात लपून बसला वय? अगं म्या लय भिलो तो आई. म्या असं वागाय नको होतं, चुकलं माझं. सोमा हटकर मात्र मनातल्या मनात आपल्या बापूच्या हिमतीवर खुश झाला होता. पुत्र असावा तर असा दांडगा हे त्यांनी स्वतःच्या मनाला बजावलं होतं. किसनराव डावखरे म्हणाले, बापू, तू या बिबट्या वाघाबरोबर लय कडवी झुंज दिली. हाती निस्ती एक फरशी असताना तू लढला. लय धीराचा माणूस आहे तू. तुझ्या हिमतीचं खरोखर कौतिक करायला पाहिजे. अरे बाबा, सावताचा जीव धोक्यात घालून वाघाशी झुंजणं सोपा नाही. त्यासाठी वाघासारखा जबरी माणूस लागतो. तू तर काय आमचा वाघच आहे. लय हिम्मतबाज आहे तू. मोठ्या जबरीचा आहे तू. तुला जन्म देणारी आई या मराठी मातीची वाघीण आहे, वाघीण. तुझा वाघाबरोबरचा झुंजचा पराक्रमाचा थरारक प्रसंग आम्हा लोकांसनी ऐको बाबा, ऐको. कळू दे आमासनी तुझ्यातलं कृष्णेचं पाणी. त्या सगळ्या लोकांची तीच इच्छा होती. मग ते सगळेजण कंदिलाभोवती गोल वर्तुळ करून बसले. बापू बिरूनं आपल्या बिबट्या वाघाबरोबरचा चित्तथरारक प्रसंग जसाच्या तसा सांगितला. तो त्यांनी मोठ्या प्रभावी भाषेत कथन केला. तो प्रसंग ऐकताना सगळे मंत्रमुग्ध झाले. अगदी आपल्या जागेला खेळून बसले.
सुरुवातीला झेलाबाई आपल्या बापूवर संतापली होती, पण आपला तो भीमबळाचा बंडपुत्र बघून तिला स्वतःचा अभिमान वाटला होता. असा शूरपुत्र आपल्या पोटी जन्माला आल्यामुळे तिला स्वतःच्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं होतं. खूप समाधानी झाली होती ती. त्यानंतर मात्र कोणाला झोप आली नाही. ती सगळी रात्र सगळ्यांनी जागून काढली. सकाळ होताच शेताला लागून असलेल्या मोकळ्या रानात खोल खड्डा खोदून त्या बिबट्या वाघाच्या धडाला मूठ माती दिली गेली. त्याच दिवशी किसनराव डावखरेंनी कृष्णा खोऱ्यातल्या पत्रकारांना आपल्या बंगल्यावर आमंत्रित केलं. बापू बिरूच्या अतुल साहसाचा कठीण प्रसंग जसाच्या तसा सांगितला. ते पत्रकारसुद्धा विस्मयचकित झाले, भारावून गेले. ते पत्रकारांनी बापू बिरूचा फोटो घेतला, त्याच्या जन्मदात्यांचे भावाचे फोटो घेतले. मग तिसऱ्या दिवशी सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या आघाडीच्या सर्व वर्तमानपत्रातनं ती बातमी फोटोंसकट छापून आली. एका रात्रीच्या प्रसंगातनं बापू बिरू वाटेगावकर हिरो झाला. त्याच्या अतुल पराक्रमावर पोवाडे रचले गेले, ते गायले जाऊ लागले. एक हिम्मतबाज शूरवीर म्हणून तो आम जनतेच्या हृदय सिंहासनावर आरूढ होऊन राज्य करायला लागला. 1.5 महिन्याचा काळ संपल्यानंतर किसनराव डावखरेंनी हिशोब करून त्याला पैसा दिला. वरून त्याला त्याच्या आईवडिलांना उंची वस्त्र दिली. शेवटच्या दिवशी आपल्या बंगल्यावर गोडधोड अन्नाचा बेत करून सगळ्यांना सुग्रास असं भोजन दिलं. दुसऱ्या दिवशी बापू आपला मेंढ्यांचा कळप घेऊन बोरगावकडे निघाला. मनोमन सुखावलेला होता तो. दिवाळीचा सण आला, मोठ्या उत्साहात साजराही झाला. तुळशी विवाह आटोपताच लग्न सराईला प्रारंभ झाला. झेलाबाई एक दिवस आपल्या नवऱ्याला म्हणाली, मला आता वाटायला लागले बरं का. काय वाटायला लागलं? अहो, आपला बापू 22 वर्षाचा झाला, वारू तो बी 20 वर्षाचा झाला. दोघांच्या लग्नाचा बारामदा उडवून द्यावा असं वाटते मला बाई. तुम्हाला नाही वाटत का हो? मला बिलं वाटतंय, पण आपला बापू पैलवानकीत रांगला, तो लग्नाला राजी तो व्हायला पाहिजे ना. मग काय बिन लग्नाचं ठेवतात काय त्याला? पैलवानकी काय त्याला आयुष्य भरपूर रे बाई. पोरांची लगीनं येळेव झालेली बरी, आईबापाची जिम्मेदारी असती ती. मला तर बाया नातवंडाचं तोंड बघायची लय इच्छा आहे. घर कसं भरल्यावानी दिसतं. मग तुम्ही त्याला सांगून तर बघा की लग्नाचं. हे बघ, ते आईचं काम असतं. पोरं आईचं ऐकतात, तिच्या सबुदाचा मान राखतात. बापासनी पोरं घाबरतात, बोलत नाही सरळ त्याच्याशी. हां, हे तुमचं नेहमीच आहे. आपण राहायचं नामानिरळ, दुसऱ्यावर ढकलून द्यायचं, आपण मोकळं. अगं माझ्या कशाला राग काढती तू? म्या तुला लई स्वापा लागून गेलो रागवायला माझ्यावर. तुला जमल हे झेला, तुलाच ते जमल. काय हे तुझा शबूत बापू नाही टाळणार, मला खात्री आहे ग. वारूचं काही विशेष नाही बरं का. बरं बाया, मलाच करावं लागन, आणि तुम्हाला ते जमणार बी नाही. आता कशी बरोबर बोलली. कसं आहे, अशा गोष्टीसाठी तुझ्यासारखी खास माणसंच हवी असतात. येड्या गाबाळ्या माणसाचं काम नाही माझ्यासारखे ते. पण अशा लग्नाच्या पोरी आहेत का तुझ्या नजरेत? आता मात्र तुम्ही माझी चेष्टा करताय. वासपातूर माझं सगळं आयुष्य गेलं मेंढ्याच्या कळपामागं भटकण्यात. कुठली पोरगी येणार माझ्या नजरेत? पण तिकडं सोलापूर भागामध्ये आपल्या धनगर जमातीची बरीच मोठी वस्ती आहे. काही तर चांगली शेती सांभाळून आहेत. लग्नाला आलेल्या पोरी तिकडं नक्की गाव चालत. एवढ्या लांब आहे? आता त्याला दुसरा काही मार्ग आहे का? इकडं आपल्या लोकांची काही एवढी वस्ती नाही ना. मला मात्र सुना म्हणून घरात आलेल्या पोरी चांगल्या घरंदाज पाहिजेला. सासू सासरेशी नीट सांभाळून घेणारे पाहिजेत पोरी. आपली पोरं चांगली आहेत की, तू कशाला काळजी करती? पोरं कशी बी राहू द्या हो. घरात बायका आल्या की त्यांच्यात आलाव नाचत्यात पोरं, होत्यात नंदी बैल. मला काय पोरांचं सांगू नका तुम्ही. अगं माझी सुना घराला येण्या अगोदर तुझी कटकट सुरू झाली म्हणायची काय? हां, अगं त्यांना आधी घरात येऊ दे. तसं नाही हो, मी आपली जगाची रीत सांगते तुम्हाला. सगळी पोरं काही सारखी नसतात. आपला बापू तर बांधा चांदवडी रुपये आहे. मी हा नाही काळजी करत बाई. मी लागते कामच नाही. प्रथम मला बापू बरोबर बोलावं लागेल. त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं लागेल. तू घे ऐकून, तो तुला नक्की नकार नाही देणार. आज पतूर त्यांनी कधी तुझा शेबूट टाळला नाही, बरोबर आहे का नाही? मी येतो बाहेर जाऊन. हां. सोमा हटकर बाहेर पडला तेव्हा उन्हं बरीच खाली उतरली होती. वातावरणातला उष्मा बराच कमी झाला होता.
8 दिवस झाले होते. झेलाबाई संधी शोधत होती, पण गावोगावच्या जत्रांचा हंगाम सुरू झाल्यानं बापू नेहमी गडबडीत असायचा. कुस्तीचे फड गाजवून बोरगावला परतायचा. गावातच असला की तालमीत जायचा. तालमीतल्या पहिलवान लोकांबरोबर नेहमी कुस्तीचा सराव करायचा. दिवस पुढे सरकत होते. एक दिवस तो मोकळा सापडल्यावर झेलाबाई त्याला म्हणाली, बापू, आता बहुतेक औंदाच्या यात्रा संपत आल्या असत्यान ना? बहुतेक गावाच्या संपल्यात. अख्खी 15 दिवसांनी आरेवाडीत बिरोबाची यात्रा आहे. ती बिरोबाची यात्रा संपली की औंदाचा जत्राचा हंगाम संपल, मग एकदम पुढच्या वर्षी. बरं बहीणबाई. काय बोलते आहे? हां, याचा अर्थ काय? तू माझ्या कुस्तीच्या शावकाला कंटाळली का तू? हां बाबा, मला खरोखर वैताग आलाय. का? अरे बापू, तुझ्याबरोबरच्या बोरगावातल्या पोरांची लग्न झाली. त्यांच्या आया आपापले नातवंड देखील खेळवायला लागल्या. मला बी वाटतं रे, म्या बी आजी झाली पाहिजे. ते काय नाही बापू, औंदा म्या तुझं आणि वाऱ्याचं लगीन लावून टाकणार थाटा माटात. ते बघा, आहे तुझं मन मी जाणतो. प्रत्येक बाई माणसाशी वाटलं की आपली सोनबाई घरामध्ये यावी. म्या तुझा लेक म्हणून माझा लेकराचा धर्म पाळला पाहिजे. आपल्या आईबापासनी समाधानी करणं हे लेकराचं काम आहे. आता कसं बोलला शानेवानी? माझा शेपूट टाळणार नाहीस खात्री होती. माझा बापू बिरू लाख मोलाचा आहे. तेव्हा तुम्ही दोघांनी औंदा लगीन करायला पाहिजे. अगं, म्या करीन, काळजी करू नको. पण माझी एक अट आहे. आता कसली अट रे? नाही, घाबरू नका ग. हे बघा, आपल्या धनगर जातीमध्ये लग्नाच्या कार्यक्रमात मेंढ्या बोकडाच्या सागोतीचं जेवण देतात, म्हणजे जेवण घालतात. आणि मला ते काय पसंत नाही. ज्या मेंढ्या बोकडावर आपण सावताच्या लेकरावानी प्रेम करतो, त्यांच्याच गाळ्यावर आपण सुरी ठेवतो. ही पद्धत काय ठीक नाही बघ. लग्नाचा प्रसंग कसा शुभ असतोय, अशा वेळी त्यांचा बळी देणं बरोबर नाही. काहीतरी गोड जेवण दिलं पाहिजे. म्या लगीन करेल, पण माझ्या लग्नामध्ये तिखट मटणाचा बेत नकोय मला. अरे चालेल बाबा, आपण एखादा चांगला गोड बेत करू. मग माझं काय म्हणणं नाही. माझी तयारी लग्नाला. तू आणि बाबा लागा कामाला. म्या येतो. जरा झांबरं पाटलाकडे जाऊन येतो. त्यांनी मला त्यांच्या शेतात मेंढ्या बसवायच्यात म्हणून सांगितलं होतं. तेव्हा म्या त्यांना काही बोललो नाही. माझ्या बाबासनी विचारतो म्हणून सांगितलं होतं त्यांना. म्या विचारलं बाबासनी, बाबांनी होकार दिलाय. आता झांबरे पाटलाकडे जाऊन सांगतो. बापू झांबरे पाटलांच्या मळ्याकडे निघूनही गेला. त्यांनी झांबरे पाटलांच्या वाड्यात रात्रपाळीला मेंढ्या बसवण्याचा व्यवहार निश्चित केला. 10 खंडी मेंढ्या होत्या म्हणून रात्रीला 500 रुपये सौदा ठरला. झांबरे पाटलाचा व्यवहार अगदी सरळ होता. त्यांनी 2000 रुपये ॲडव्हान्स म्हणून देऊनही टाकले. दुसऱ्या दिवसापासून रात्रपाळीला मेंढ्या त्यांच्या शेतात बसणार होत्या. 15 दिवसाचा कालावधी ठरला होता. रात्री तो उशिरा घरी परतला. तो घरी परतला तेव्हा बार्शी तालुक्यातल्या चारे गावचा एक पाहुणा घरी आला होता. तो चारे गावाहून खंडोबा रायाचं दर्शन घेण्यासाठी जेजुरी गडावर आला होता. तो झेलाबाईचा मामे भाऊ होता. आपण इतक्या लांब आलोय तर आपल्या आत्या बहिणीची भेट घेऊन जावी असं म्हणून तो बोरगावला झेलाबाईकडे आला होता. बराच बोलका होता, समाज कार्यकर्ता होता. चहापान झाल्यावर झेलाबाईनं आपल्या दोन्ही मुलांच्या लग्नाचा विषय त्याच्याकडे काढला. सोमा हटकरने आवर्जून सांगितलं की आम्हाला दोन्ही मुलांची लग्न यंदा करायची आहेत. बार्शी तालुक्यात लग्नाच्या मुली असतील तर सांगा, पण यंदा आम्हाला त्यांची लग्न उरकून घ्यायचीच आहे. हे त्यांचं बोलणं चालू असताना बापू बिरूनं घरात प्रवेश केला. घरात एक पाहुणा बघून त्यांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला. तो आपल्या बाबांजवळ जाऊन बसला. वारूनं आत जाऊन पाण्याचा तांब्या भरून त्याच्या हातात दिला. पाण्याचा तांब्या ओठांना लावून त्यांनी बाजूला ठेवला. मग आपल्या ओठांवरनं खांद्यावरचा लाल पटका फिरवून त्यांनी आपली नजर पाहुण्यांवर टाकली. झेलाबाई त्याच्याकडे बघत म्हणाली, बापू, हे तुमचं म्हसू मामा. चारे गावचे वय? हां मामा, आई नेहमी तुमच्याविषयी सांगते बरं का. तुम्ही बार्शी तालुक्यात समाजकार्य करता असं सुद्धा तिने मला येळोवेळी सांगितलेलं आहे. पण काय बाचराव, नाही माझा मेंढपाळाचा धंदा आणि कुस्तीचा शौक यामुळं काय कुठं जाणं येणे होत नाही हो. नाही, त्याचं कसं आहे बाचराव, हल्लीच्या काळात माणसं एकमेकासनी परकी व्हायला लागली बघा. एकमेकांकडे येणं जाणं राहिलं की पेरमाची नाती टवटवीत राहतात, ताजी एकदम, आहे का नाही? हे मात्र खरं आहे मामासाहेब.
बापू तू लय कुस्तीचा मैदान गाजून राहिला हे माझ्या कानावर पडले. एक नामांकित पैलवान म्हणून तुझ्या कीर्तीचा डांका आमच्या सोलापूर भागामध्ये सुद्धा गाजतोय. मला लय समाधान वाटतं त्यामुळं. अरे आपला भातचा कुस्तीच्या फडात एक ताकदीचा पैलवान म्हणून नावारूपाला आलेला बघून माझं काळी सुपा एवढं वाढलंय बघ. खंडेराय तुला असं यश देवो ही माझी द्यावाला विनंती. बरं बाकी सगळं ठीक आहे ना? हा आपल्या किरपेनं सगळं उत्तम चाललंय. लय वाढ झेलाबाई तुम्ही दोघं बी पोराची लग्न औंधा आटपाईचं ठरवलं हे ऐकलं आणि मला तर लय आनंद झाला. आमच्या चारे गावामध्ये पिरोबा आणि ज्योतिबा 2 भाऊ आहेत. राम भारतावानी एकमेकावर प्रेम करतात. दोघं एकत्र राहतात. थोडीफार हाय शेती मेंढपाळाचा धंदा मात्र चांगला करतात. पिरोबाची शेवंती आणि धाकटे ज्योतिबाची गुणवंता लय हुशारपुरी घरंदाज सुंदर आहेत. तुमच्या घराला शोभून दिसत्यानं. या दोघांनी चारेगावला पाठवून द्या. यांची पसंती पावती मिळाली पुढच्या गोष्टी सगळ्या सोप्या होतील. मग मामासाहेब आपल्या सुनबाईची पसंती माझा आईबाबा करतील. आईबाबांची पसंती ती आमच्या दोघांची पसंती. आईबाबा काय आपल्या पोराचं वाईट नाही करणार. आणखीन एक गोष्ट आम्ही लग्नात पोरीवाल्याकडनं हुंडा घेणार नाही. माझा त्या गोष्टीला काढवा विरोध आहे. हुंडा घेणं म्हणजे पोरीवाल्या लोकांनी कमी मानणं. एक सौदाच असतोय त्यो. ज्यांना पैसा कमवायची ताकद नसती ते लोक घेतात हुंडा. आम्ही खर्च बी बरोबरीनं करू. आणखीन एक गोष्ट हे लगीन जेजुरी काढाव खंडोबारायाच्या पवित्र स्थानी व्हायला पाहिजे. म्हणजे मग खंडोबारायाचे आशीर्वाद आमासनी भेटतील. तसं अख्खी महत्त्वाचं कारण हे की माझी पैलवान दोस्त मंडळी खूप मोठी आहे. जेजुरी काढावं लागण्याचा कार्यक्रम ठेवल्यावर त्यांना सगळ्यांना हजर राहता येईल. झेलाबाई तुला काय वाटतं? अरे आमचा बापू लय विचारी माणूस आहे. त्याच्या मर्जीनुसार समज होणार. काय पाहुणं तुमचं काय मत? सोमा हटकरकडे हसून म्हसू हटकरनं विचारलं. मी बापूच्या मताशी सहमत आहे. लय वाढ आता तुम्ही दोघं सुनबाई बघण्यासाठी कावा याल चारेगावला? नाही म्हणजे पिरोबा आणि बिरोबाला मला निरोप द्यावा लागेल ना. काय आज बिस्तरवार आहे. आणखीन 8 दिवसांनी येऊ आम्ही चारेगावला. चालल निरोप देतो. देऊन टाक. चला आता जेवायला मी वाढते. तुम्ही हातपाय धुवून या. झेलाबाई आतल्या दालनी निघून गेली. तिने पटापटा पितळी थाळ्यात वाढलं. पाण्याचे भरलेले पितळी तांबे भरून ठेवले. ते सगळे वाढलेल्या ताटावर येऊन बसले. जेवणाचा बेत साधाच होता. एकमेकांना आग्रह करून भरपेट जेवले. मग रात्री अंथरुणात झोपल्या इकडच्या तिकडच्या गप्पा करत राहिले आणि मग शांतपणे झोपी गेले.